सुरुवात करूया या जगातल्या वेगवान घडामोडींना। रशिया आणि युक्रेनमध्ये वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतून लष्करी उपकरणं आणि युद्धवाहनं घेऊन पहिला ताफा बुधवारी उशिरा रोमानियात दाखल झाला। येत्या काही दिवसात रोमानियात 1000 अमेरिकन सैन्य सुद्धा दाखल होणार आहे। अमेरिकेच्या पूर्वेकडील देशांना संरक्षण आणि बळ देण्याकरता अमेरिकेनं पावलं उचलल्याचं पाहायला मिळतंय। रोमानियात आधीपासूनच 900 अमेरिकन सैन्य तैनात आहे, त्यात हे सैन्य दाखल होईल। तसंच द्वितीय रेजिमेंटचं घोडदळ सैन्य जर्मनीच्या विल्सेक इथून रोमानियाच्या अराड परगण्यातील नॅडलॉक इथं दाखल झालं। अमेरिकेचे राज्य सचिव अँटोनी ब्लिंकन हे ऑस्ट्रेलियाला पोहोचले। वॉशिंग्टन इंडो पॅसिफिकमध्ये गुंतले असल्याचं चीनला सूचित करण्याचा त्यांचा उद्देश होता। दरम्यान एका बाजूला रशिया आणि युक्रेन यांच्यात शांतता चर्चेला सुरुवात करण्यासाठीही अमेरिका प्रयत्नशील आहे। ऑस्ट्रेलियाच्या या दौऱ्यात अँटोनी चीनच्या कुरापतींना विरोध करणं आणि त्यांना रोखणं यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्राथमिकता समोर आहे। मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेज ओब्राडोर हे वेगवेगळ्या विषयांवरून स्पेनशी सध्या वादविवादात गुंतलेले आहेत। पण बुधवारी त्यांनी द्विपक्षीय संबंधांना विराम द्या असं वक्तव्य केल्यानं ताण वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जाते। विराम द्या म्हणजे नेमकं काय हे त्यांनी स्पष्ट केलं नसलं तरी स्पॅनिश ऊर्जा कंपन्यांच्या विरोधातील डायट्रीब या अनुषंगानं बोलताना ते म्हणाले की मेक्सिकोच्या खासगी क्षेत्र उघडण्याच्या निर्णयाचा गैरफायदा घेतला जातोय। मॉन्टेनेग्रोमध्ये पुराणमतवादी प्रो सर्बियन युती सरकारमध्ये अंतर्गत वादामुळे गेल्या आठवड्यात अल्पसंख्येत गेलं। अल्पसंख्येतल्या या सरकारच्या स्थापनेविरोधात बुधवारी पॉडगोरिका इथं हजारो लोक एकत्र जमले होते। आठवड्याच्या राजकीय घडामोडींनंतर पंतप्रधान जड्रावको क्रिवोकापिको यांच्या सरकारमधील अविश्वास प्रस्तावाला संसदेनं शुक्रवारी पाठिंबा दिला। अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी बुधवारी इलेक्ट्रिक युटिलिटी कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी स्वच्छ ऊर्जा प्रस्तावांना घरगुती बिलात समाविष्ट करण्यासाठी प्रोत्साहन दिलं। ही योजना अक्षय ऊर्जेवर अधिक गुंतवणूक करेल, त्यामुळे किमती कमी होतील अशी माहिती बायडन यांनी युटिलिटीबाबत झालेल्या सगळ्या मोठ्या चर्चेत देशांच्या नेत्यांना व्हाईट हाऊसवर दिली। न्यूयॉर्कमधील बफेलो इथल्या शाळेबाहेर एक विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकावर गोळ्या झाडण्यात आल्या। पोलिसांनी सांगितलं की गोळीबार दुपारी 3:45 झाला। मॅककिनले हायस्कूल इथं बुधवारी शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली। या घटनेतील विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले। ज्यावेळी हा गोळीबार झाला त्यावेळी संपूर्ण शाळा बंद होती। माजी UCLA स्त्रीरोगतज्ञ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठानं मंगळवारी जाहीर केले की शेकडो महिलांचं लैंगिक शोषण झाल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर 243.6 दशलक्ष देण्याचं मान्य करण्यात आलंय। दीर्घ खटल्यानंतर खासगी मध्यस्थीच्या मदतीनं तोडगा काढण्यात आल्याचं पक्षाने निवेदनात म्हटलंय। 35 वर्षांच्या कारकिर्दीत डॉक्टर जेम्स हिप्स यांनी सोबत काम करणाऱ्या 203 महिलांची छेड काढली, त्यांच्यावर अत्याचार केले असा आरोप महिलांच्या वकिलांनी केला। तसंच विद्यापीठाकडे तक्रार केली तर त्या तक्रारींकडे विद्यापीठानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं असंही स्पष्ट झालं आहे। वेस्ट व्हर्जिनिया शहरातील विद्यार्थ्यांनी शाळेच्या वेळेत उपस्थित राहण्यास भाग पडलेल्या ख्रिश्चन संमेलनाचा निषेध करण्यासाठी वॉकआउट केलं। वॉकआउटमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी चर्च आणि राज्य वेगळे करा, माझा विश्वास माझी निवड असा नारा दिला। कॅबेल काउंटी स्कूलचे प्रवक्ते जेट फ्लॉवर्स यांनी सांगितले की शाळेच्या फेलोशिप ऑफ ख्रिश्चन ॲथलीट्सच्या अध्यायानं आयोजित केलेला कार्यक्रम ऐच्छिक आहे, परंतु 2 शिक्षकांनी चुकून त्यांचा संपूर्ण वर्ग एकत्र आणला। पुन्हा असं होणार नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं। कोलोरॅडोमधील एका सुपरमार्केटमध्ये 10 लोकांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याच्या घटनेला 1 वर्ष पूर्ण झालं। जवळपास 1 वर्षांनी बोल्डरच्या कॉलेज टाउनमधील पुन्हा डिझाईन केलेलं स्टोअर खुलं करण्यात आलं। याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतायत। या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांनी भूतकाळात घडलेल्या घटनेतील वाईट प्रवृत्ती मागे टाकत नव्यानं सुरुवात करणं आवश्यक आहे असं म्हटलंय। बहुसंख्य ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी किंग सुपर स्टोअर पुन्हा उघडण्याची इच्छा व्यक्त केली होती। साओ पाउलो राज्याच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी संपूर्ण शहरात भेसळयुक्त इंधन विकणाऱ्यांवर छापे टाकले। जवळपास 10% वार्षिक महागाई दरामुळे वाढलेल्या पेट्रोलच्या किमतींचा फायदा घेण्याकरता भेसळयुक्त इंधन विकणाऱ्या पेट्रोल पंप मालकांवर
कारवाई करण्यात आली। साओ पावलोचे गव्हर्नर जोआओ डोरिया हे म्हणाले की आतापर्यंत तपासणी केलेल्या 70% गॅस स्टेशन्सनी अनियमितता केल्याचं समोर आलंय। यापुढे अशी अनियमितता करणाऱ्यांवर देखरेख ठेवली जाईल आणि नियम मोडले तर कारवाई केली जाईल असं आश्वासन डोरिया यांनी दिलं आहे। युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्यांनी बुधवारी मॉस्को बरोबरच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर यूकेकडून आलेल्या लष्करी मदतीचं स्वागत केलं। ही मदत युक्रेनच्या प्रादेशिक संरक्षणाला बळ देईल आणि आम्ही त्याच्या सगळ्या कृतींचा प्रतिकार करण्यास सदैव तयार आहोत असं उपसंरक्षण मंत्री व्याचेस्लाव शापोवालो यांनी सांगितलं। या मदतीत हेल्मेट आणि बुलेटप्रूफ जॅकेटचा समावेश आहे। ही मदत देण्याबाबत युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात बैठक झाली। कोरोना निर्बंधांमुळे अमेरिकेतील मालवाहतूक करणाऱ्या ट्रकधारकांना कॅनडात जाण्याकरता अनेक नियमांचा सामना करावा लागतो। त्यामुळे डेट्रॉइटमधील अँबॅसेडर ब्रिजवरून यूएस ते कॅनडापर्यंत प्रवास करू न शकलेले ट्रक मिशिगनमधील पोर्ट ह्युरॉन इथल्या ब्लू वॉटर ब्रिजकडे गेल्याचं बघायला मिळालं। ब्लू वॉटर ब्रिज खुला आहे, परंतु पोर्ट ह्युरॉन ते सार्निया ओटावा या पुलावरून जाताना ट्रक अतिशय संथ गतीनं पुढे जात आहेत। त्यामुळे एकापाठोपाठ एक ट्रकची रांग लागल्याचं बघायला मिळालं। मुळात जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक उशिरानं होत असल्यानं मिशिगनमधील बहुतांशी व्यवसायांवर मोठा परिणाम होऊ शकतो। रोड आयलंडनं पुढील महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील सगळ्या शाळांमधील मास्क सक्ती मागे घेण्याबाबत निर्णय घेतलाय। गव्हर्नर डॅन मॅकी यांनी बुधवारी हे स्पष्ट केलं की सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून हा निर्णय घेतला गेलेला आहे। राज्यात सध्या ओमायक्रॉन बाधितांची संख्या कमी आहे आणि त्या पार्श्वभूमीवर कोरोनाशी संबंधित निर्बंध ज्यामध्ये लसीकरणाचं प्रमाणपत्र आणि मास्क सक्ती हे आदेश शुक्रवारी संपुष्टात आले। तर राज्यव्यापी स्कूल मास्क आदेश 4 मार्च रोजी संपणार आहे। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी शाळांव्यतिरिक्त इतर ठिकाणी मास्क लावण्याची सक्ती उठवणार असल्याचा संकेत इलिनॉयचे गव्हर्नर जेबी प्रित्झकर यांनी दिले। पण शाळांसारखी ठिकाणं जिथे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी एकत्र येतात तिथे निर्बंध कायम राहतील। कोरोना संक्रमण कमी झालं आणि हॉस्पिटलायझेशनची संख्या कमी होतीये, त्यामुळे रेस्टॉरंट्स, किराणा दुकानं किंवा इतर घरातील जागेत प्रवेश करण्यासाठी मास्क घालण्याची गरज नाही। आमच्या राज्यातील नागरिकांनी नियमांचं काटेकोरपणे पालन केलं, त्यामुळे आम्ही कोविड संकटाचा सामना करू शकलो असंही ते म्हणाले। झेक रिपब्लिकमध्ये कोरोना प्रतिबंधक नियम शिथिल करण्यात आले। यामध्ये सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी पात्र होण्याकरता लसीकरण केलं गेलं आहे किंवा ते कोविड-19 मधून बरे झाले आहेत हे सिद्ध करणारं प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता आता नाही। यापुढे बार, रेस्टॉरंट्स, कॅफे आणि सलून तसंच क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये गुरुवारपासून प्रमाणपत्र दाखवावं लागणार नाही। 1 मार्चपर्यंत बहुतेक कोरोना व्हायरस निर्बंध हटवले जातील असं फियाला म्हणाले। स्वीडनमध्येही बुधवारी कोरोना प्रतिबंधक नियम हटवण्यात आले। कार्यक्रमांमध्ये किंवा रेस्टॉरंट्समध्ये किती लोक जमू शकतात यावरील मर्यादा काढून टाकण्यात आल्या। कार्यक्रमांना जाण्याकरता यापुढे लस प्रमाणपत्रांची आवश्यकता नाही। स्वीडनमध्ये कधीही लॉकडाऊन किंवा व्यवसाय बंद ठेवण्यात आले नाहीत। सुपरमार्केट आणि फार्मसीमध्ये खरेदीसाठी अँटीजेन चाचण्या सहज उपलब्ध आहेत, पण या चाचण्यांचे रिपोर्ट्स आरोग्य अधिकाऱ्यांना कळवले जात नाहीत। खाजगी आरोग्य सेवा केंद्रातही चाचण्या होऊ शकतात आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी प्रमाणपत्र देऊ शकतात, परंतु राज्य किंवा आरोग्य विम्यामध्ये याचा समावेश केला जाणार नाही। तेलगळतीमुळे पेरूच्या समुद्रकिनाऱ्यांचं मोठं नुकसान झालं। गळतीला जबाबदार स्पॅनिश रिफायनरी रेप्सोल कंपनी सध्या स्वच्छतेचं काम करते। 15 जानेवारीला झालेल्या या गळतीनंतर सध्या सुरू असलेलं काम 48% पूर्ण झालंय असं कंपनीचे प्रवक्ते लुईस यांनी सांगितलं। पेरू प्रशासनाकडे दिलेल्या वेळेनुसारच काम सुरू असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं। 3000 जण या कामात गुंतले आहेत, पण हे काम जितक्या वेगानं करणं गरजेचं आहे तितक्या त्वरेनं होत नसल्याचं ओशियानासारख्या सागरी संवर्धन संस्थांचं म्हणणं आहे। चिली देशात दुष्काळाच्या झळा तीव्रपणे जाणवत आहेत। मधमाशा पाळणाऱ्यांना यामुळे फुलांची कमतरता भासते। 13 वर्षे इथे दुष्काळ आहे। फुलं नसल्यानं मधमाशांना पाळण्यासाठी साखर पाण्याचं मिश्रण तयार करून त्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। एखाद्या भुकेलेल्या व्यक्तीला फक्त चॉकलेट दिलं तर त्याची भूक भागणार नाही, तसंच साखर पाणी देणं हे त्यावरचं उत्तर नाही असं त्यातले तज्ज्ञ सांगतात। अर्जेंटिना, ब्राझील, चिली, पॅराग्वेवर संयुक्त राष्ट्रांच्या अन्न कृषी संघटनेनं केलेल्या अभ्यासात असं आढळून आलंय की 75% कृषी पिकं परागकणांवर अवलंबून असतात। दुष्काळामुळे फुलं, मधमाशांचं प्रमाण कमी झालं तर परागकण कमी होणं हे मानवजातीसाठीही धोकादायक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे।
जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत। आमदार नितेश राणेंना आज कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे। जामीन मिळाल्यानंतर नितेश राणे हे पुढील उपचार खासगी रुग्णालयात घेणार आहेत। त्यामुळे आज कोल्हापुरातून डिस्चार्ज घेऊन ते ओरोस इथं वैद्यकीय तपासणी पूर्ण करतील। तसंच सावंतवाडीच्या कारागृहात हजर होऊन जामीन मिळाल्यानंतरची प्रक्रिया पूर्ण करणार आहेत। ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मात्र सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे। तसंच आज त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे। राज्यात कोरोनाचा धोका कमी होऊ लागल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। त्यामुळे नाट्यगृह, सिनेमागृह, हॉटेल, बार, रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा कल असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी सांगितलंय। फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने हे सगळं सुरू करणार असल्याची माहितीही आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे। त्यामुळे लवकरच सगळं खुलं होणार आहे। वाशिम जिल्ह्यातील 1ली ते 8वीच्या शाळा आजपासून सुरू होत आहेत। शाळा सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुखराजन एस यांनी दिलेले आहेत। शाळेत विद्यार्थ्यांसह शिक्षकांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे। तसंच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामूहिक खेळांवर बंदी घालण्यात आली आहे। बुलढाण्यातल्या खामगाव तालुक्यातील राजेश कोगदे नावाचा शिक्षक गणित गुरुजी म्हणून प्रसिद्ध आहेत। या गुरुजींनी एक प्रयोग हिंगणा कारेगाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत राबवलाय, ज्यात पहिलीचा विद्यार्थीही 12वीचं गणित काही सेकंदात सोडवू लागलाय। खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी या गुरुजींनी खास साहित्य तयार केलंय, ज्यामध्ये विद्यार्थी हसत खेळत बेरीज, वजाबाकी, गुणाकार या क्रिया सोडवतायत। नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमालामध्ये मैत्रीतील गोडव्याचं अनोखं उदाहरण समोर आलंय। वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या रुपेश नाठे यांना वाढदिवसानिमित्त त्यांचे मित्र डॉक्टर ऋषिकेश मुधळे यांनी आणि त्यांच्या कुटुंबानं थेट चंद्रावर 1 एकर जमीन भेट स्वरूपात दिली आहे। जमीन खरेदीची कायदेशीर प्रक्रिया इंटरनॅशनल लुनार लँड्स ऑथॉरिटी यांच्याकडे पूर्ण करण्यात आली आहे। या अनोख्या भेटीची सध्या जिल्ह्यात चर्चा सुरू आहे। बुलढाणा शहरातील जंगलाला लागूनच असलेल्या मिर्झानगर इथे बिबट्याचा वावर पाहायला मिळाला। त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। रात्रीच्या सुमारास परिसरातील झाडाझुडपात बिबट्या लपून बसला होता। नागरिकांची ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली। त्यामुळे बिबट्यानं तिथून पळ काढला। मात्र या बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करा अशी मागणी स्थानिकांनी वन विभागाकडे केली आहे। मुंबईतल्या भाईंदर या उपनगरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची मोठी दहशत होती। भाईंदरच्या नागरी भागात फिरणाऱ्या या बिबट्याला जेरबंद करण्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या जवानांना अखेर यश आलं। रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला असलेल्या बॅरेकमध्ये हा बिबट्या लपून बसला होता। अखेर सापळा रचून त्याला पकडण्यात आलं। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मतदानाला सुरुवात होतीये। उत्तर प्रदेशातील 11 जिल्ह्यातील 58 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। पहिल्या टप्प्यात नोएडा, गाझियाबाद, शामली, मथुरा, अलीगड, मेरठ, आग्रा यासह इतर जिल्ह्यामध्ये मतदान होणार आहे। याआधी 2017च्या निवडणुकीत भाजपनं 58 पैकी 53 जागा जिंकल्या होत्या। विधानसभा निवडणूक सुरू असलेल्या 5 राज्यांमध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता येईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलाय। कोणत्याही राज्यात भाजप विरोधी लाट दिसत नाहीये, त्यामुळे जनादेश हा भाजपलाच मिळेल असं ते म्हणाले। तसंच सत्तेत असो वा नसो भाजप नेहमीच लोकहितासाठी काम करतं असंही मोदींनी सांगितलंय। सहारनपूर इथल्या रिमाउंट डेपो मैदानावरती आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा होणार आहे। या सभेसाठी जय्यत तयारी देखील करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला असून यासोबतच अनेक ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही सभेवर नजर ठेवण्यात येणार आहे।
हिजाबवरून शैक्षणिक संस्थांमध्ये तणाव कायम असल्यानं पोलिसांनी बंगळुरूमधील शाळा महाविद्यालयांच्या परिसरात 2 आठवडे आंदोलन बंदी लागू केली आहे। शैक्षणिक संस्थांमधील हिजाबवरील बंदी प्रकरण कर्नाटक उच्च न्यायालयाच्या व्यापक खंडपीठाकडे प्रविष्ट करण्यात आलंय। त्यावर आज सुनावणी होणार आहे। कर्नाटकातील हिजाब वाद थेट पाकिस्तानपर्यंत पोहोचलाय। पाकिस्ताननं इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना बोलावलंय। पाकिस्तान परराष्ट्र मंत्रालयानं याबद्दल भाष्य करण्यासाठी इस्लामाबादमधील भारतीय राजदूताला बोलावलंय। तसंच कर्नाटकात मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यापासून रोखणं निंदनीय असल्याचंही म्हटलंय। देशात गेल्या 3 वर्षात बेरोजगारी आणि कर्जबाजारीपणामुळे 25,000 लोकांनी आत्महत्या केली अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे। 2018 ते 2020 या काळात बेरोजगारीमुळे 9,140 तर कर्जबाजारीपणामुळे 16,091 अशा 25,000 लोकांनी आत्महत्या केल्यात। कोरोनापूर्व आणि उत्तर काळात आर्थिक अडचणींनी सामान्यांचं जीणं अवघड झालं होतं, याचं चित्र या आकडेवारीतून स्पष्ट झालंय। देशात ड्रोनच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी परदेशी ड्रोनच्या आयातीवर सरकारनं बंदी घातली आहे, तर संरक्षण आणि सुरक्षा उद्देशांसाठी ड्रोनच्या आयातीला बंदीतून सूट देण्यात आली आहे। नागरी उड्डयन मंत्रालयानं या संदर्भात पत्रक जारी केलंय। या ड्रोनच्या घटकांच्या आयातीसाठी कोणत्याही मंजुरीची आवश्यकता नसल्याचं म्हटलंय। जिओ फोन नेक्स्ट नंतर रिलायन्स जिओ लॅपटॉप आणण्याच्या तयारीत आहे। कंपनीच्या पहिल्या लॅपटॉप जिओ बुकला हार्डवेअर मंजुरी मिळाली आहे। याबाबतचा ऑनलाईन तपशील लीक झालाय। जिओच्या इतर प्रोडक्टप्रमाणे याची किंमत परवडणारी असेल असं सांगण्यात येत आहे। जिओचा लॅपटॉप विंडोज 10 OS द्वारे समर्थित असेल आणि ARM आधारित प्रोसेसवर चालेल। मात्र या लॅपटॉपचा तपशील अद्याप उघड करण्यात आलेला नाहीये। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची जगाच्या पाठीवर या बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। वळूया पुढच्या वेगवान घडामोडींकडे। बोहेमन रॅप्सडी या म्युझिकल ड्रामाचे निर्माते आणि ग्लॅडिएटरचे पटकथा लेखक जॉन लोगान यांची टीम लवकरच मायकल जॅक्सनच्या जीवनपट आणणार आहे। तर लायन्सगेट कंपनीकडे या चित्रपटाच्या जगभरातल्या वितरणाचे हक्क आहेत। किंग ऑफ पॉप मायकल जॅक्सनवर आधारित या सिनेमात जॅक्सनविषयी सखोल माहिती दिली जाणार आहे। हॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते अर्नोल्ड श्वार्झनेगर हे फिटनेस मॉडेलिंग क्षेत्रात आवर्जून त्यांचं नाव घेतलं जातं। आता त्यांचा मुलगा जोसेफ बायना मेन्स हेल्थ या पाक्षिकाच्या मार्चच्या अंकाच्या मुखपृष्ठावर झळकला। वडिलांप्रमाणे जोसेफलाही फिटनेस आणि वेटलिफ्टिंगची आवड आहे। बायना हा श्वार्झनेगर आणि त्यांची माजी पत्नी मारिया श्रीवर यांचा मुलगा आहे। पेरूची राजधानी लिमामध्ये सान क्रिस्टोबल हिल या परिसरातल्या वस्तीत भित्तिचित्र साकारली जात आहेत। चाकोना या संकल्पनेचा वापर इथं केला जातोय। जगात संवादासाठी एक पौराणिक चिन्ह म्हणून चाकोनाचा वापर होतो। गेल्या 9 महिन्यात 10,000 घरं रंगवण्यात आली आहेत। शहरात कुठल्याही ठिकाणाहून हे भित्तिचित्र दिसू शकेल। प्रोजेक्ट रेनबो असं या उपक्रमाचं नाव आहे। आधी या परिसराला धोकादायक मानलं जायचं, तीच प्रतिमा बदलण्याकरता हा उपक्रम राबवला जातोय। लिमा नगरपालिका आणि एका खासगी पेंटिंग कंपनीनं यासाठी निधी दिला होता। प्रिन्स चार्ल्स जेव्हा राजा होतील तेव्हा त्यांची पत्नी कॅमिला हिला राणी म्हणून ओळखलं जावं अशी आपली इच्छा आहे, असं नमूद करत ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी डचेस ऑफ कॉर्नवॉलचं राजघराण्यातील स्थान आणि राजेशाहीची भविष्यातील रूपरेषा याबाबत महत्त्वाचे संकेत दिले। राणी एलिझाबेथ यांच्या कारकिर्दीच्या 70व्या वर्धापनदिनानिमित्त देशाला उद्देशून दिलेल्या प्लॅटिनम जुबली संदेशात त्यांनी हे संकेत दिले। यानंतर प्रथमच प्रिन्स चार्ल्स आणि कॅमिला एका कार्यक्रमात उपस्थित राहिले होते। ब्रिटिश एशियन ट्रस्टचा हा कार्यक्रम होता। यावेळी केलेल्या भाषणात चार्ल्स यांनी कॅमिला यांना मेहबूबा असं संबोधलं। चान्सलर कृषी सुनक, गृहमंत्री प्रीती पटेल, आरोग्य मंत्री साजिद जावेद या कार्यक्रमाला उपस्थित होते। डचेस ऑफ केम्ब्रिज केट मिडल्टन यांनी साऊथवर्कमधल्या ममस्पेस ग्रुपच्या कर्मचारी कुटुंबियांशी संवाद साधला।
PACT म्हणजेच पॅरेंट्स अँड कम्युनिटीज टुगेदरद्वारे हा उपक्रम चालवला जातो। एकाकी पडलेल्यांना मदत करणे, मानसिक आरोग्याकरता हा ग्रुप कार्यरत आहे। या केंद्रात विविध प्रकारच्या साप्ताहिक कार्यशाळांद्वारे मुलांना खेळण्यासाठी जागा आणि पालकांकरता नेटवर्क तयार करण्यावर भर दिला जातो। यावेळी गप्पा मारताना केट यांनी तरुणांना स्ट्रॉबेरी आणि केळी कापून फ्रूट बनवायला मदत केली आणि तिने पालकांना केंद्राचं महत्त्वही पटवून दिलं। या सगळ्या घडामोडींसह जगाच्या पाठीवर या विशेष बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय। ताज्या बातम्यांकरता पहा फक्त न्यूज 18 लोकमत।